श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपण प्रत्येकजण छोटमोठ्या गोष्टी वापरत असतो. म्हणजे जर स्त्री असेल तर स्त्री कानापासून म्हणजे तिचे जे सौभाग्याच्या अलंकार आहे, दागिने आहे, ते ती वापरत असते. आणि प्रत्येक अलंकार आणि दागिन्याचा बेनिफिट हा वेगवेगळा असतो. तर तसंच पुरुष हे हातामध्ये कडे, चांदीचे कडे, वॉच म्हणजे घड्याळ हे घालत असतात. तर ज्यावेळेस पुरुष किंवा स्त्री हातामध्ये घड्याळ घालत असतात तेव्हा ते घड्याळ कशा पद्धतीचे असावं, कारण की प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट आपल्या आयुष्यामध्ये होत असतो, परिणाम होत असतो. तर ते हाताचे जे घड्याळ आहे ते काळ्या रंगाचं म्हणजे काळ्या रंगाचा बेल्ट किंवा त्याची जी डायल असते ती काळ्या रंगाची असू नये. व्हाईट रंग असेल तर वेल अँड गुड, गोल्डन असेल तरीही सगळ्यात बेस्ट आणि उत्तम होईल. त्याचबरोबर ते गोलाकार म्हणजे वर्तुळाकारची डाई असलं पाहिजे. चौकोन चालेल पण अवॉइड करा, गोलाकारच असली पाहिजे. त्याच्यानंतर हातातील घड्याळाचे जे अंक आहे, जर ते रोमन अंक असेल तर पॉझिटिव्हिटी आणि अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी येण्याचे मार्ग पटापट आपल्याला भेटतात. त्याचबरोबर इंग्लिश अंक असतील तर ते 12, 3, 6 आणि 9 एवढेच पाहिजेत, पूर्ण अंक नको आहेत. तर ही छोटीशी घड्याळाबाबतची माहिती आहे, कारण की घड्याळ म्हणजे वेळ आणि आपली वेळ जर आपल्याकडे असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही किंवा आपली प्रगती होण्यामध्ये कोणीही टाळू शकत नाही. अजून महत्त्वाचं म्हणजे हे घड्याळ जेव्हा तुम्ही ब्राऊन कलरचं असेल तरी चालेल, पण कोणतेही घड्याळ हे त्याची काच थोडीसुद्धा तुटलेली नसावी, बेल्ट तुटलेला नसावा, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण निगेटिव्हिटी ही तुटलेल्या गोष्टीमध्ये जास्त प्रमाणात अडकून राहते. जर आपल्याला उत्कर्ष करायचा आणि पॉझिटिव्हिटी किंवा आपला ओरा सुधारायचा आहे तर आपलं जे घड्याळ आहे ते गोल्डन कलरचं घ्या. ते व्यवस्थित असलं पाहिजे आणि रोमन रंग असेल तर वेल अँड गुड. नक्कीच आजपासून अशा पद्धतीचे घड्याळ वापरून बघा. काही चेंजेस होतात का ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.